जिल्हा परिषदेमधील शिक्षण असेल, आरोग्य आणि पाणी पुरवठा ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, या प्रश्नावर आपण कसं काम करणार आहात? खरं आहे, जिल्हा परिषदच्या जी प्राथमिक कर्तव्य आहे त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि पाणी सेवा देणं हे जिल्हा परिषदेचं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. आज ग्रामीण भागामध्ये सर्वच्या सर्व घरं स्थलांतरित होत आहेत, म्हणजे निवासी स्थलांतरित होत आहेत. शिक्षणासाठी गावामध्ये मुलं नाही आहेत, शाळा बंद पडत आहेत. अशा वेळेला जिल्हा परिषदच्या शाळांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं. ते जर मिळालं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात न जाता ते गावामध्ये शिकतील, जिल्हा परिषद शाळामध्ये शिकतील. आणि मग त्यामधून आज जो शिक्षकांचा जो प्रश्न निर्माण झाला आहे तो देखील त्याच्यामधून सुटेल. अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन करणं अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने मला काम करायचं आहे. जलजीवन योजना आज केंद्र सरकारची आणि राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज राबतोय. परंतु तत्कालीन पदाधिकारी यांचं नियोजन शून्य कारभार, प्रशासनाचा सावळा गोंधळ यामुळे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर निवडून आल्यानंतर गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि प्रशासन ठेकेदारांना बरोबर घेऊन कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये कटुता न ठेवता त्याच्यामध्ये असणाऱ्या अडचणी बाजूला करून पूर्णपणे प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि पुरेसं पाणी कसं मिळेल याबाबत मला काम करायचं आहे. आरोग्याच्या बाबतीत केंद्राच्या अनेक योजना आहेत, त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू देखील आहेत, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला आणखी बरंच काही काम करते.